नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आणखी काही MCQ टाईपचे क्वेश्चन पाहणार आहोत जे की वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे हा कंसात 3.2 अधिक 8.9 कंस बंद भागिले 1.1 अधिक 5.9. तर याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. यामध्ये स्टार्टला कंस सोडून घेऊ. 9 आणि 2 11, 8 आणि 3 11 आणि 12 12.1 डिवायडेड बाय 1.1 अधिक 5.9. बोर्ड मास किंवा कंचे भागू बेनूच्या रूलनुसार या ठिकाणी आपण ही भागाकाराची क्रिया करूया आणि नंतर बेरीजची क्रिया करूया. तर ह्याचे स्वरूप असं होतं 12.1 डिवायडेड बाय 1.1 अधिक 5.9. हा पॉईंट गेला, हा पॉईंट गेला. तर हे होतं 121 भागिले 11 अधिक 5.9. 11 1 11 11 1 11. या ठिकाणी होतं 11 मायनस 5.9. याचं उत्तर होतं 0.0 घेतलं इथं 1.6. 1 आहे इथं, तर 1 चे 11 झाले, मग 5 इथं राहिले 6. हे आपण जर उभी मांडणी केली तर अशी राहतील आपल्या 11.0 मायनस 5.9. हे 1 राहिले इथं, 6 झाले, 11 झाले, 5 राहिले, 5 6 5 11 5 राहतील 5.1. हे प्लस आहे, सॉरी इथं प्लस आहे, मायनस नाही इथं, मिस्टेक झाली. प्लस चिन्ह आहे, आपण मायनस करतोय, सॉरी. तर या ठिकाणी 11 अधिक 5.9 म्हणजे 16.9 हे आपलं फायनल आन्सर झालं. त्या स्वरूपामध्ये दुसरं उदाहरण सोडूया आपण. या ठिकाणी x अपॉन y इज इक्वल्स टू 3/4. या ठिकाणी अंश हे फॉर्म मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी अंशाला 8 ने आणि छेदाला 5 ने गुणूया दोन्ही बाजूला. 8x छेदस्थानी 5y बरोबर 3 गुणिले 8 छेदस्थानी 4 गुणिले 5. 8x छेदस्थानी 5y बरोबर 8 24 4 25. आता इथे योग क्रिया करूया आपण. योग क्रिया केल्यानंतर आपण छेद अंशामध्ये मिळवत असतो आणि छेद अंशामध्ये मिळवल्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळेल. या फॉर्मॅट मध्ये समीकरण मिळेल. योग क्रियानंतर 8x अधिक 5y डिवायडेड बाय 5y बरोबर आहे 24 अधिक 20 छेदस्थानी 20. हे ह्या फॉर्म मध्ये आपल्याला समीकरण मिळतं. हे झालेलं आहे. आता तर या ठिकाणी 8x अधिक 5y डिवायडेड बाय 5y बरोबर आहे 20 आणि 24 44 भागिले 20. 4 1 4 4 1 4 4 20. 8x अधिक 5y डिवायडेड बाय 5y बरोबर 11 छेदस्थानी 5. हे आपल्या या ठिकाणी मिळालेलं उत्तर आहे. तर या ठिकाणी 8x अधिक 5y ची किंमत काय दिली आपल्याला? 8x अधिक 5y ची किंमत दिलेली आहे 22. जसंच तसं 8x अधिक 5y ची किंमत 22 ला ठेवून देऊ भागिले 5y बरोबर 11 छेदस्थानी 5.
या ठिकाणी तिरपा गुणाकार करूया. 22 पंच 10 दर्शन हे 10 आले बरोबर 5y गुणिले 11 बरोबर 110 भागिले हे गुणाकारातले 11 इकडे भागाकारातले 11 बरोबर 5y 11 एक 11 0 10 आलं 5y बरोबर 10 बरोबर 5y तर y बरोबर आहे हे 5 खाली गेले 10 शून्यस्थानी 5 म्हणजे आन्सर आला आपला 2 हे आहे आपलं आन्सर. 2 हे आपलं फायनल आन्सर आहे. आलं लक्षात. ठीक आहे.